आणि तुझ्याकडून येऊ दे प्रभू परमेश्वर पिता. जिवंत देव बाबा, आजचं वचन प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरू दे प्रभू. तू आज प्रत्येकांना तू आशीर्वादित केलंस, मी तुझे आभार मानते. सर्व आदर सन्मान प्रभू मी तुला देत आहे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. ओके, या समय प्रियानो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया प्रियानो नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय वचन 10 ते 15. नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय वचन आहे 10 ते 15. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिजवर भरवसा ठेविते. त्याला संपत्तीची वाण पडत नाही. ती आमरण त्याचे हित करते, अहित करीत नाही. ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करीते. ती व्यापारी गलपतांसारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करीते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते. आमेन. आमेन. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियानो एका सद्गुणी स्त्रीच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. आणि ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघितलं की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. प्रियानो एक सद्गुणी स्त्रीची तुलना जी आहे प्रियानो आम्ही बघतो की वचनामध्ये जो शल्मोन राजा आहे तो याची तुलना जी आहे एका मोत्यासोबत करत आहे. मोत्यापेक्षा अधिक प्रियानो तो महत्त्व देत आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो सुज्ञता जी आहे ती देवाच्या वचनातून येते प्रियानो. हालेलुया. हालेलुया. सो आज प्रियानो ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे, ज्यांच्याकडे प्रभूचं ज्ञान आहे प्रियानो, ती प्रत्येक एक स्त्री देवाच्या वचनाच्या द्वारे सुज्ञ बनू शकते. हालेलुया. 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 कारण सुज्ञान हे परमेश्वराकडे आहे. आम्ही बघतो की प्रियानो बायबलमध्ये असे अनेक उदाहरणं आहे प्रियानो की ज्यामध्ये स्त्रियांबद्दल प्रियानो बऱ्याच ठिकाणामध्ये लिहिलेलं आहे. उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणाच्या प्रतिकात्मक स्त्रीपर्यंत आम्हाला स्त्रियांचा उल्लेख बायबलमध्ये पाहायला मिळतो प्रियानो. आणि प्रियानो खूप काही स्त्रिया आहेत त्यांचं जीवन प्रियानो अनेक गोष्टी आम्हाला शिकवतं. अनेक स्त्रिया आहेत प्रियानो ज्या त्यांच्या वाईट कामासाठी ओळखल्या जातात. अनेक स्त्रिया आहे ज्या त्यांच्या चांगल्या कामासाठी ओळखल्या जातात. आणि या सगळ्या स्त्रियांच्या लिखाणाबद्दल, त्यांच्या माहिती प्रियानो, त्यांच्या जीवनाबद्दल ज्या गोष्टी लिहिण्यात आल्या यामागचा एकच उद्देश आहे की त्या स्त्रियांच्याद्वारे अनेक गोष्टी आम्ही शिकाव्यात. हालेलुया. कारण वचनामध्ये प्रियानो ज्या गोष्टी दिलेल्या आहे त्या सर्व ज्या गोष्टी आहे प्रियानो त्या आमच्या बोधासाठी आहे. हालेलुया. आणि त्या प्रियानो ज्या प्रकारे आम्ही बघतो प्रियानो की उत्पत्तीमध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की सर्वात अगोदर जी पहिली स्त्री आम्हाला पाहायला मिळते ती कोण आहे? कोण आहे? जोरात सांगा. हवा. हालेलुया. सो आम्ही बघतो की एक पहिली स्त्रीपासून प्रियानो आम्ही बघतो की अनेक जण प्रियानो असं मानतात की पहिलं जे पाप आहे ते स्त्रीमुळं झालं. परंतु प्रियानो एका स्त्रीमुळंच आम्ही बघतो की एक उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त जो प्रियानो जगाचं पाप हरण करणारा कोकरा आहे तो जन्मास आला. हालेलुया. हे परमेश्वराने दिलेलं एक महत्त्व आहे प्रियानो. आणि ज्या प्रकारे उत्पत्ती याचा 3रा अध्याय वचन 15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्ती 3:15. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो एका स्त्रीच्या द्वारे, एक कुमारी स्त्रीच्या द्वारे प्रियानो या जगामध्ये उद्धार करता येणार आहे याबद्दलची पहिली भविष्यवाणी आहे जी परमेश्वराने स्वतः त्या सर्पासमोर केली. हालेलुया. आणखी आम्ही बघतो प्रियानो ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिलेलं आहे आणि तू व स्त्री तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडतील. आणि हीच भविष्यवाणी प्रियानो आम्हाला नवीन करारामध्ये आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं आणि ज्यावेळेस प्रियानो त्याने सैतानाचे डोकं फोडलं त्यावेळेस प्रियानो परमेश्वराच्या द्वारे केलेली ही भविष्यवाणी आम्हाला पूर्ण होताना पाहायला मिळते. हालेलुया. आणि ह्या योजनेचा, या भविष्यवाणीचा महत्त्वपूर्ण भाग जो होता प्रियानो ते होती कुमारी मरिया.
हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं मत्तई याचा पहिला अध्याय वचन 21 ते 23. मत्तई 1. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. हे सर्व अशासाठी की झाले की प्रभूने संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे. पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. ज्या प्रकारे प्राणो या ठिकाणामध्ये जी भविष्यवाणी करण्यात आली होती प्राणो, ती भविष्यवाणी आम्हाला नवीन करारामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि यासाठी प्राणो जे निवडलं गेलेलं पात्र होतं ती होती कुमारी मरिया. हालेलुया. प्राणो तिचं आचरण, तिची नम्रता, तिचा आज्ञाधारकपणा आणि त्याचबरोबर योग्य वंशावळ ह्या गोष्टी प्राणो खूप महत्त्वपूर्ण ठरल्या तिची निवड होण्यासाठी. त्याचबरोबर प्राणो तिची शुद्धता, पवित्रता ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वपूर्ण ठरल्या या जगामध्ये एक उद्धारकर्त्याला जन्म देण्यासाठी. सो ज्यावेळेस प्राणो एक तरुण मुलगी आपल्या जीवनामध्ये प्राणो आज्ञाधारकपणा असेल, त्याचबरोबर शुद्धता असेल, नम्रता असेल, ह्या गोष्टीच्या द्वारे ती परमेश्वराच्या योजनेचा एक महत्त्वपूर्ण भाग ठरू शकते. हालेलुया. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियानो मरियाच्या जीवनामध्ये आज्ञाधारकपणा होता आणि ज्या प्रकारे प्रियानो लूकाच्या पुस्तकामध्ये आम्ही बघतो, लूक याचा पहिला अध्याय वचन 38, लूक 1:38. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. सो ज्या प्रकारे प्राणू या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की मरियेने जे उत्तर दिलं, सिस्टर पुन्हा वाचा. मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, मला तुझ्या वचनाप्रमाणे हो. सो ज्या प्रकारे प्राणू मरियेची जी स्वीकृती आहे, तिचा जो आज्ञाधारकपणा आहे प्राणू, तो ह्या गोष्टीतून आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. सो तिच्यामध्ये असणारा आज्ञाधारकपणा ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की ती परमेश्वराचा योजनेचा एक भाग ठरण्यासाठी प्राणू तिची निवड ह्याच कारणामुळे झाली. ती शुद्ध होती, पवित्र चरित्र असणारी होती, त्याचबरोबर आज्ञाधारकपणा तिच्यामध्ये होता आणि आम्ही बघतो की नम्रता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या द्वारे प्राणो ती परमेश्वरासाठी प्राणो एक महत्त्वपूर्ण भाग, एक महत्त्वपूर्ण ती पात्र बनली. हालेलुया. जर आम्हालाही वाटतं प्राणो की आम्ही देखील परमेश्वराच्या एक मोठ्या योजनेचा भाग व्हावा, ज्या प्रकारे जी धन्यता मरियेला मिळाली त्याच प्रकारची धन्यता आम्हालाही मिळावी, त्यासाठी प्राणो आमच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी हव्या आहेत प्राणो, त्या आहे नम्रता, शुद्धता आणि आज्ञाधारकपणा. याद्वारे निश्चित आम्ही परमेश्वरासाठी प्राणो एक मोठ्या योजनेचा भाग ठरू शकतो. एक परमेश्वराची आमच्याकडून प्राणो जी अपेक्षा आहे किंवा आमची निवड होण्याची जी योग्यता आहे, त्या ह्या सगळ्या गोष्टी मरियेच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतात. हालेलुया. सो मरिया आम्हाला शिकवते प्राणो की ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन शुद्ध, पवित्र राखतो, आम्ही परमेश्वराला हो म्हणतो, आम्ही त्याच्या कार्यासाठी स्वीकृती दाखवतो प्राणो, त्यावेळेस परमेश्वर ती धन्यता आम्हाला प्राप्त करून देतो. हालेलुया. हालेलुया. सो अनेक गोष्टी आहे ज्या पवित्र शास्त्रातली स्त्रिया आम्हाला शिकवतात प्राणो. पहिली जी स्त्री आहे प्राणो, आम्ही बघतो की हवा, हिच्याद्वारे प्राणो प्रभू आम्हाला दाखवतो की परमेश्वराने दिलेले निर्बंध किंवा आज्ञा ज्या आहे प्राणो, त्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे. जर त्या आज्ञेचं योग्य पालन होत नाही तर प्राणो त्याचे परिणाम, जे गंभीर परिणाम आहे ते आम्हाला पाहायला मिळतात. हवेचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणो की परमेश्वराच्या आज्ञाला आम्ही गांभीर्याने घ्यावं. हालेलुया. जर घेतलं जात नाही तर काय होईल? काय होईल? आम्हाला एदन सोडावं लागेल. हालेलुया. जे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहे, जी समृद्धी परमेश्वराने दिलेली आहे, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस परमेश्वर देतो प्राणो, परंतु प्राणो आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करत नाही तर प्राणो परमेश्वर आम्हाला ज्या आशीर्वादामध्ये त्याने ठेवलं त्या आशीर्वादापासून आम्हाला वंचित व्हावं लागतं. म्हणून परमेश्वराचे निर्बंध, परमेश्वराच्या आज्ञांचं योग्य पालन होणं खूप गरजेचं आहे. बायबलमधली प्रत्येक एक स्त्री प्राणो अनेक गोष्टी आम्हाला शिकून जाते प्राणो.
की एक पत्नी प्राणो आपल्या पतीसाठी किती महत्त्वाची असते. हालेलुया. एक पत्नीचा सल्ला आपल्या पतीसाठी किती महत्त्वाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्राणो आम्हाला हवेच्या जीवनातून पाहायला मिळतात. सो आम्ही बघतो की प्राणो स्त्रियांबद्दल अनेक गोष्टी बायबलमध्ये आहे आणि प्राणो वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यावर प्राणो अनेक स्त्रियांना बायबलमध्ये दाखवलेले आहे. ज्या प्रकारे प्राणो एक स्त्रीच्या जीवनातले जे महत्त्वपूर्ण टप्पे आम्ही बघतो की बालपण आहे, तारुण्य आहे, प्रौढत्व आहे आणि त्यानंतर आहे वृद्धत्व. या सगळ्या टप्प्यामध्ये प्राणो तिला एक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेला करावं लागतं. हालेलुया. एक मुलगी, एक पत्नी, एक आई आणि एक आजी. हालेलुया. हे तिच्या जीवनातले प्राणो टप्प्यावर येणारे एक मोड आहे. तिच्या जीवनातल्या ह्या भूमिका आहे ज्या तिला प्राणो व्यवस्थितरित्या पार पाडायच्याच असतात. आणि हे पार पाडण्यासाठी जर देवाचं वचन तिच्याकडे आहे तर निश्चित प्राणो एक सुज्ञ स्त्री, हालेलुया, एक आदर्श प्राणो जीवन ती आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी प्राणो एक आदर्श जीवन ती जगू शकते. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो लहानपणापासून, लहान मुलीपासून तर प्रौढांपर्यंत, वृद्ध मातापर्यंत परमेश्वराच्या सेवेमध्ये सहकार्य केलेल्या, योगदान दिलेल्या अनेक स्त्रिया आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात प्राणो. हालेलुया. आम्ही बघतो की ज्या बाल अवस्थेत होत्या अशा मुली प्राणो, लहान मुलींचा उपयोग सुद्धा परमेश्वराने त्याच्या कामासाठी करून घेतला. त्यामध्ये प्राणो सगळ्यात अगोदर जी आम्हाला बघायला मिळते प्राणो ते आहे मिरियाम. हालेलुया. हालेलुया. मिरियाम कोण आहे? मोशेची बहीण. ज्या प्रकारे प्राणो निर्गम याचा 2 अध्याय वचन 7 आम्हाला पाहायला मिळतं. निर्गम 2:7. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपणाकरिता मुलीस दूध पाजाव्यास इब्री स्त्रियांच्या एखादी दाई बोलू काय? फारोच्या मुलीने तिला म्हटले, जा बोलव. तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन गेली. योखबेद प्राणो एक धार्मिक आई होती जिने 3 महिने प्राणो मोशेला लपवलं. आणि ज्यावेळेस प्राणो मोशेला लपवणं अवघड झालं त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की एक योजना जी आहे ती योखबेदने केली. एका पेटाऱ्यामध्ये, लव्हाळ्याच्या पेटाऱ्यामध्ये मोशेला त्या बालकाला ठेवलं आणि तिने आम्ही बघतो की नाईल नदीमध्ये सोडलं. ज्यावेळेस ह्या सगळ्या घटना घडत होत्या प्राणो त्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की एक छोटीशी मुलगी मिरियाम जी आहे प्राणो ती एक मोठ्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळते की ती धैर्याने ज्यावेळेस इब्री बालकांना कत्ल करण्याचा आदेश दिला होता, मारून टाकण्याचा आदेश दिला होता, त्यावेळेस प्राणो ती धैर्याने जाऊन फारोच्या कन्येसमोर उभी राहते आणि प्राणो तिला एक सल्ला देते की मी मुलाला दूध पाजण्यासाठी एखादी दाई बोलू काय? हालेलुया. आणि तिच्या सांगण्याप्रमाणे आम्ही बघतो की प्राणो मोशेला वाचवलं जातं. फारोची मुलगी जी आहे ती मोशेला दत्तक घेते आणि प्राणो मोशे जो आहे तो राजवाड्यात वाढला गेला. हालेलुया. परमेश्वर जो आहे प्राणो तो त्याच्या लोकांना एक विशेष ट्रीटमेंट देतो जे परमेश्वराचे निवडलेले असतात, जे अभिषिक्त असतात. आम्ही बघतो की बाकी सर्व जे होते प्राणो ते वेठबिगारीचं काम करत होते. इस्रायल जे इजिप्तमध्ये असताना प्राणो वेठबिगारीचं काम करत होते, दास्यामध्ये होते, परंतु मोशे राजवाड्यात होता. हालेलुया. हे परमेश्वराचा अनुग्रह असतो की ज्यावेळेस परमेश्वराची विशेष निवड असते प्राणो, परमेश्वर त्याला एका मोठ्या ठिकाणामध्ये एक VIP ट्रीटमेंटमध्ये प्रभू त्याला ठेवतो. हालेलुया. हा देवाचा अनुग्रह आहे प्राणो. आणि मी बघतो की मिरियामच्या सांगण्यानुसार प्राणो फारोची मुलगी मोशेला प्राणो दूध पाजण्यासाठी योखवेदला म्हणजेच प्राणो मोशेच्या आईला बोलवते. एक धैर्याची कृती जी आम्हाला पाहायला मिळते प्राणो की मोशेला वाचवण्यासाठी एक इस्रायलाचं एक महान नेतृत्व करणारा जो पुढारी आहे त्याला वाचवण्यासाठी एक लहान मुलीचं योगदान खूप महत्त्वपूर्ण ठरलं. हालेलुया. हालेलुया. सो एक लहान मुलीसुद्धा प्राणो देवासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करू शकतात. म्हणून प्राणो आम्ही आमच्या लेकरांना लहानपणापासून देवाच्या वचनामध्ये, देवाच्या भयामध्ये वाढवणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. कारण आई प्राणो ही आपल्या लेकरांसाठी ही पहिली शिक्षिका असते प्राणो. आणि म्हणून प्राणो ही जबाबदारी आमची आहे की आम्ही आमच्या लेकरांना प्राणो संडे स्कूलला पाठवणं, प्रभूमध्ये वाढवणं ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. त्याचबरोबर प्राणो आम्ही बघतो की हीच मिरियाम पुढे प्राणो इस्रायल लोकांचं नेतृत्व करताना बघायला मिळते. त्याचबरोबर स्तुती आराधनेचं प्राणो एक वर्शिप लीडर, वुमन्स वर्शिप लीडर म्हणून ते आम्हाला पाहायला मिळते. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहे प्राणो ज्या आम्ही मिरियामच्या जीवनातून शिकू शकतो. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट आम्ही मिरियामच्या द्वारे शिकू शकतो प्राणो ती आहे गणना याचा 12वा अध्याय वचन 10. गणना 12:10.
तंबूवरून मेघस्तंभ निघून गेला, तो इकडे मिरियाम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. अहरोनाने मिरियामकडे पाहिले, तो ती कोडी बनली आहे असे त्यास दिसले. ओके, सो या वचनाचं जे टायटल आहे प्राणो ते आहे मिरियाम आणि अहरोन मोशे विरुद्ध कुरकुर करतात. या ठिकाणी प्राणो मिरियामचं नाव अगोदर आलेलं आहे, म्हणजे प्राणो मोशे विरुद्ध कुरकुर करण्यामध्ये तिचा अगोदरचा भाग आहे. हालेलुया. आणि म्हणून प्राणो या ठिकाणामध्ये प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं गणना याचा 12वा अध्याय वचन 1 मध्ये की मोशे कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियाम व अहरोन त्यांच्या विरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, अहो त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेच बोलला आहे काय, आमच्याशी पण बोलला नाही का? ज्यावेळेस प्राणो मिरियाम आणि अहरोन मोशे विरोधात कुरकुर करतात प्राणो, त्यावेळेस आम्ही बघतो की परमेश्वराचा क्रोध जो आहे तो भडकला. आणि आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 10 मध्ये पाहायला मिळतं की तंबूवरून मेघ निघून गेला, तो इकडे मिरियाम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. हालेलुया. प्राणो देवाच्या अभिषिक्ता विरोधात कुरकुर करणं प्राणो किती भयंकर असतं याचं हे एक उदाहरण आहे. काही चांगले पैलू आहेत जे आम्हाला मिरियामच्या जीवनातून पाहायला मिळतात प्राणो, की कशा प्रकारे तिने लहानपणापासून काम केलं, परंतु प्राणो तिच्या जीवनातला एक नकारात्मक जो पैलू आहे तो पण आम्हाला शिकवतो प्राणो. कदाचित मिरियामला वाटलं असेल की मोशे माझा भाऊ आहे, मी त्याच्या विरोधात बोलू शकते, परंतु भावा अगोदर तो एक परमेश्वराचा अभिषिक्त, परमेश्वराचा निवडलेला एक ते पात्र होतं. म्हणून ज्याही वेळेस प्राणो आम्ही परमेश्वराच्या सेवकाकडे, परमेश्वराच्या लोकांकडे बघतो प्राणो, तर नात्यांपेक्षा किंवा इतर गोष्टीपेक्षा आमचा हा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे की तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. हालेलुया. याचंच एक उदाहरण आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं की ज्यावेळेस प्राणो मोशेच्या नंतर प्राणो एक उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं की दावीद ज्यावेळेस परमेश्वराच्या कोशापुढे उघडा नागडा होऊन नाचत होता. अगोदरच प्राणो उज्जाचं ज्या गोष्टी घडल्या यामुळे प्राणो सगळ्या गोष्टी खूप गंभीर झाल्या होत्या आणि प्राणो मोठ्या आदराने प्राणो परमेश्वराचा कोश जो आहे तो नगरात घेऊन येत होता. सगळा पूर्व तयारी करून प्राणो सर्व चुका झालेल्या चुका सुधारून परमेश्वराचा कोश जो आहे तो आणण्यात येत होता. आणि त्यावेळेस प्राणो परमेश्वरासमोर, परमेश्वराच्या कोशासमोर दावीद राजा उघडा होऊन, अनवाणी होऊन तो परमेश्वरासमोर नाचत होता. आणि ज्यावेळेस प्राणो ह्या गोष्टी मिखलने पाहिल्या, मिखल जी प्राणो शौलाची मुलगी आहे, जी दाविदाची पत्नी आहे, ज्यावेळेस प्राणो मिखल त्याच्याकडे बघते प्राणो, मिखल त्याची निंदा करते. जी उपासना, जी आराधना तो परमेश्वरासमोर करत होता, ज्या प्रकारे प्राणो तो मग्न होऊन परमेश्वरासमोर नाचत होता, तो विसरून गेला होता की तो कोण आहे, काय आहे. हालेलुया. तो परमेश्वराचा जो कोश होता त्याला अधिक महत्व देत होता, त्या परमेश्वराची आराधना करत होता, उपासना करत होता. आणि त्याच वेळेस प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळते 2 शमूएलाचा 5वा अध्याय वचन 20, 2 शमूएल 5:20. इथे आला, तेथे दाविदाने त्याचा संहार केला. तो म्हणाला, परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूवर पडला आहे. सॉरी, 2 शमूएल 5:20. 6:20. दुसरी शमूएलाचा 6वा अध्याय, 2 शमूएलाचा 6वा अध्याय वचन 15, 6:15. दाविदाने व सर्व इस्रायल घराण्याने परमेश्वराचा कोश जय जयकार करीत व शिंगे फुंकर वर आणला. पुढे वाचा. परमेश्वराचा कोश दावीदपुरास येत असताना शौलाची कन्या मिखालीने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे ते पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट. ओके, सो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो 2 शमूएलाचा 6वा अध्याय वचन 16 मध्ये की परमेश्वराचा कोश दावीदपुरात येत असता शौलाची कन्या मिखल हिने खिडकीतून डोकावून दावीद राजा परमेश्वरापुढे नाचत बागडत आहे हे पाहिले. तेव्हा तिच्या मनाला त्याचा वीट आला. आणि त्यानंतर प्राणो वचन 20 मध्ये आम्हाला पाहायला मिळतंय की आपल्या घराण्यातील लोकांस आशीर्वाद द्याव्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदास भेटाव्यास बाहेर आली व त्यास म्हणू लागली, एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्या समोर आपले शरीर उघडे केले. तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले.
दावीद मिखेलेस म्हणाला, ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्या ऐवजी मला निवडून आपली प्रजा इस्रायल हिच्यावर अधिपती नेमले, त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि मी परमेश्वरासमोर नाचणारच. मी याहून तुच्छ बनेन. मी स्वतःच्या दृष्टीने हीन होईल, पण ज्यास तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील. शौलाची कन्या मिखल, हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही. हालेलुया. मिखलला वाटलं दावीद माझा पती आहे, मी दावीदाविरुद्ध बोलू शकते. परंतु प्रियानो, एक पतीच्या अगोदर तो परमेश्वराचा निवडलेला अभिषिक्त होता, ज्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो की दावीद मला मनासारखा मिळाला. हालेलुया. त्या दावीदाबद्दल, परमेश्वराच्या अभिषिक्ताबद्दल बोलणं प्रियानो किती महागात पडू शकतं, ही गोष्ट प्रियानो मिखलच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळते. म्हणून प्रियानो, वयापेक्षा प्रियानो किंवा नात्यांपेक्षा सगळ्यात अधिक महत्त्व आम्ही ह्या गोष्टीला देणं गरजेचं आहे की जो व्यक्ती सेवेत आहे तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे, तो परमेश्वराचा मध्यस्थ आहे. म्हणून प्रियानो, आम्ही त्या व्यक्तीचा सन्मान करणं, आदर करणं गरजेचं आहे. हन्ना ज्यावेळेस एलीशी बोलते प्रियानो, त्यावेळेस हन्ना म्हणते माझी स्वामी. हालेलुया. सो या गोष्टीतून हन्नाच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळते की देवाच्या अभिषिक्ताबद्दल, देवाच्या याचकाबद्दल प्रियानो तिच्या अंतःकरणामध्ये किती मोठा आदर, किती मोठा सन्मान होता. ह्या गोष्टी आम्हाला प्रियानो, ह्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतात. म्हणून प्रियानो, आम्ही देवाच्या लोकांचा, अभिषिक्तांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. आम्ही देवाच्या लोकांच्या विरोधात मुळीच कुरकुर करू शकत नाही. याचं आणखीन एक उदाहरण जर आम्ही बायबलमध्ये बघितलं प्रियानो, कोरह आहे, दाथान आहे. हालेलुया. ज्यांनी मोशे आणि अहरोनाच्या अधिकाराच्या विरोधात कुरकुर केली. आणि मी बघतो की कोरहचं संपूर्ण घरानं अधोलोकात जिवंत उतरलं. प्रियानो, आम्ही देवाच्या सेवकांच्या विरोधात, ज्यांना देवाकडून अधिकार प्राप्त झालेला आहे, त्यांच्या विरोधात आम्ही मुळीच बोलू शकत नाही. हालेलुया. कळत न कळत प्रियानो आम्ही बोलतो तर ह्या गोष्टी आमच्यासाठी खूप महागात पडतात. हालेलुया. आम्ही बघतो की राजाच्या पुस्तकामध्ये एलिया ज्यावेळेस प्रियानो एका उंच टेकडीवर गेला, त्या ठिकाणी काही सैनिक त्याच्याशी प्रियानो त्याला धरण्यासाठी आले. अहज्या राजाने पाठवलं. आणि आम्ही बघतो की पहिले जे एक सेना नायक त्या ठिकाणामध्ये आला, तो म्हणतो हे देवाच्या माणसा खाली ये. दुसराही तसंच म्हणतो हे देवाच्या माणसा खाली ये. परंतु तिसरा जो नायक असतो प्रियानो, जो सेना नायक आहे, तो गुडघे टेकून म्हणतो आहो देवाची माणूस. हालेलुया. हालेलुया. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियानो की परमेश्वराचा, सेवकाचा मान आम्ही करणं गरजेचं आहे. आम्ही कदापिही देवाच्या सेवकासाठी प्रियानो एकेरी शब्द मुळीच वापरू नाही. याबद्दलचं प्रियानो अनेक उदाहरणं आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात की ज्यांनी प्रियानो देवाच्या विरुद्ध, देवाच्या लोकांच्या विरोधात कुरकुर केली प्रियानो, त्याचे भयंकर परिणाम परमेश्वराने प्रियानो शासनाच्या स्वरूपात दिलेला आहे. परमेश्वराने मिखलला सोडलं नाही, परमेश्वराने प्रियानो मिर्यामला सोडलं नाही, कोरह, दाथान आहे यांनाही सोडलं नाही. सो परमेश्वर त्याच्या सेवकाबद्दल कुठल्याच प्रकारचे प्रियानो अपशब्द ऐकून घेत नाही. हालेलुया. म्हणून प्रियानो ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेणं गरजेचं आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवकाबद्दल बोलतो प्रियानो, आम्ही अत्यंत आदराने आणि गांभीर्याने बोलणं गरजेचं आहे, कारण ते देवाचे मध्यस्थ आहे. हालेलुया. ते परमेश्वराचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहे. म्हणून प्रियानो आम्ही प्रत्येक प्रिय बहिणीने, प्रत्येक भावाने प्रियानो परमेश्वराच्या अभिषिक्तांचा, याचकांचा, पुढाऱ्यांचा, देवाच्या सेवकांचा प्रियानो आम्ही सन्मान करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे एक आणखी लहान एक मुलगी आम्हाला प्रियानो पाहायला मिळते. दुसरे राजे याचा 5वा अध्याय वचन 2 आणि 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळते की एक मुलगी जी आरामी राजाच्या स्त्रीच्या खिदमतीत असते आणि ती प्रियानो अलिशाबद्दल सांगते. आपली जी धनीन आहे तिला सांगते की जर माझी धन्याची आणि अलिशाची गाठ पडली तर किती बरं होईल. आणि तिच्या सांगण्याप्रमाणे प्रियानो आम्ही बघतो की नामान जो आहे तो अलिशाकडे जातो. त्यानंतर अनेक गोष्टी आम्ही बघतो की तो डुबकी घेतो, बरा होतो. सो प्रियानो आम्ही बघतो की त्या कारणामुळे नामानाचं जीवन बदललं गेलं आणि नामानाला इस्रायलाच्या जिवंत देवाची ओळख झाली. हालेलुया. हालेलुया. त्याने
प्राणो मी बघतो की इस्रायलाच्या भूमीतून माती नेऊन त्याने प्राणो त्याची वेदी केली आणि तिथं परमेश्वराची उपासना त्याने चालू केली. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्राणो की एक लहान मुलगी सुद्धा प्रभूसाठी किती मोठं काम करू शकते. एका सेनापतीचं जीवन बदलण्यासाठी, त्याच्या कुटुंबाचं जीवन बदलण्यासाठी प्राणो ही लहान मुलगी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर प्राणो नवीन करारामध्ये मग याचा 9वा अध्याय वचन 25 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं याईराची कन्या जिला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत करतो आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्राणो जिवंत करण्याचं जे सामर्थ्य आहे त्या गोष्टी प्राणो आम्हाला या याईराच्या कन्याच्या जी मुलगी जी आहे तिच्या जीवनातून पाहायला मिळतं. जो चमत्कार तिच्यासोबत होतो प्राणो त्याद्वारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो की जिवंत करण्याचं सामर्थ्य आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. हालेलुया. त्यानंतर रुदा नावाची एक मुलगी आम्हाला पाहायला मिळते जी सहभागितेमध्ये पेत्रासोबत होती. कारण ज्यावेळेस पेत्र प्राणो दार वाजवत आहे त्यावेळेस प्राणो ती कानोसा घेते ती आणि ती सांगते की पेत्र आहे. हालेलुया. ती पेत्राच्या आवाजाला प्राणो चांगल्या प्रकारे ओळखते, परंतु बाकीचे जे आहे ते विश्वास करत नाही. ही गोष्ट आम्हाला शिकवते प्राणो की ती नेहमी देवाच्या लोकांच्या संपर्कात राहणारी होती, सहभागितेत राहणारी होती. म्हणून प्राणो ह्या गोष्टी आम्ही आमच्या लेकरांना प्राणो लहान लेकरांना विशेष करून आम्ही शिकवल्या पाहिजे की सहभागिता संडे स्कूल असेल, प्रार्थना असेल, ह्या गोष्टीमध्ये प्राणो देवाच्या लोकांच्या सहवासामध्ये आमच्या लेकरांना ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण टप्पा जो येतो प्राणो ते आहे तारुण्य. हालेलुया. हे स्त्रीच्या जीवनातला खूप महत्त्वपूर्ण टप्पा असतो प्राणो आणि यामध्ये प्राणो बायबलमध्ये अशा अनेक तरुण मुली आहेत ज्यांचं जीवन प्राणो अनेक गोष्टी आम्हाला शिकवतं. हालेलुया. इफ्ताची कन्या ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं प्राणो शास्त्री याचा 11वा अध्याय वचन 40 शास्त्री 11:40. ह्यावरून ओके. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की इफ्ताह हा एक शास्त्री म्हणून काम करतो आणि तो परमेश्वराला एक नवस बोलतो की ज्यावेळेस मी अमोनाच्या हातातून सुटून येईल, परमेश्वर मला ज्यावेळेस विजय देईल त्यावेळेस माझ्या दारातून जे येईल ते मी परमेश्वराला अर्पण करेल. हालेलुया. प्राणो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला नवस करतो किंवा परमेश्वराला शब्द देतो प्राणो आम्ही अत्यंत विचारपूर्वक परमेश्वराला शब्द दिला पाहिजे. आणि ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की इफ्ताहाची कन्या ज्यावेळेस त्याला माहीत होतं की आपले वडील युद्धामध्ये जिंकून आले आहे ते हातामध्ये डफ घेऊन नाचत येते. हालेलुया. इफ्ताहा बोलला होता की जे माझ्या दारातून येईल ते मी परमेश्वरासाठी अर्पण करेल. आणि इफ्ताहाची कन्या प्राणो आपल्या वडिलाच्या शब्दाकरिता ते आपलं जीवन समर्पित करते. आणखी प्राणो ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं शास्त्रे याचा 11वा अध्याय वचन 40 मध्ये की ह्यावरून इस्रायल लोकात अशी चाल पडली की इस्रायल मुलींनी इफ्ताह गिलादी ह्याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी 4 दिवस जात जावे. सो प्राणो आपल्या वडिलांचा नवस पूर्ण होण्याकरिता तिने ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. हालेलुया. किती आज्ञाधारकपणा प्राणो या तरुण मुलीच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर आणखीन एक तरुण मुलगी आम्हाला प्राणो बायबलमध्ये पाहायला मिळते जी प्राणो मला वाटतं सगळ्यांना माहीत असेल, एस्तेर. हालेलुया. मर्दखयाने तिची देखभाल केली प्राणो आणि प्राणो मर्दखयाच्या आज्ञेमध्ये ती राहिली आणि आम्ही बघतो की परमेश्वराने तिचा कशाप्रकारे उपयोग करून घेतला. यहुदी लोकांचा बचाव करण्यासाठी प्राणो रथबदली करण्यासाठी ती अश्वरोष राजासमोर निर्भीडपणे उभी राहिली. हालेलुया. आणि एका तरुण मुलीच्या द्वारे प्राणो आम्ही बघतो की संपूर्ण यहुदी वंशाचा बचाव झाला. तिच्या प्रार्थना, उपास आणि तिचं धैर्य. हालेलुया. सो तरुण मुली प्राणो प्रभूसाठी खूप काही करू शकतात. ज्या प्रकारे मर्दखयाने तिला प्राणो प्रभूमध्ये वाढवलं, विश्वासामध्ये वाढवलं आणि ती देखील प्राणो आपल्या पालकाच्या आज्ञेमध्ये ती राहिले. जसं जसं मर्दखय तिला सूचना देत गेला तसं तसं प्राणो त्याने त्या सूचनांचं पालन केलं. हालेलुया. परमेश्वराने एका अनाथ मुलीला प्राणो एक पटराणीचं स्थान दिलं. सो एस्तेरचं जीवन आम्हाला शिकवतं प्राणो की परमेश्वर परिस्थिती बदलू शकतो.
जर आम्ही परमेश्वरासाठी जर महत्त्वपूर्ण काम करतो, परमेश्वरासाठी आम्ही जीव धोक्यात घालतो. आम्ही बघतो की अश्वरोष राजाच्या समोर जाणं, न बोलवता समोर जाणं म्हणजेच मरणदंड होता. परंतु ती धैर्याने राजासमोर गेली आणि आपली मागणी जी आहे तिने अश्वरोष राजाला कळविली. मर्दखयाने प्लॅन करण्या अगोदरच प्रियानो परमेश्वराने तिला शूशन राजवाड्यात पाठवलं होतं. हालेलुया. कारण ती परमेश्वराच्या योजनेचा एक भाग होता. हालेलुया. एकीकडे प्रियानो संपूर्ण यहुदी लोकांना मारण्यासाठी कट कारस्थान चालू होते, हत्यारं बनवले जात होते, तलवारींना तेज धार लावल्या जात होते, मोठे मोठे फाशीचे खांब तयार करण्यात येत होते आणि एकीकडे एस्तेर प्रार्थना आणि उपवास करत होती. हालेलुया. कारण हे खूप मोठं एक शस्त्र प्रभूने आम्हाला दिलेलं आहे आमच्या लोकांचा बचाव करण्यासाठी. सो प्रत्येक घरामध्ये प्रभूने एक अशी एस्तेर ठेवलेली आहे की जी आपल्या लोकांसाठी रतबदली करेल, आपल्या लोकांसाठी उपवास आणि प्रार्थना करेल आणि जिच्याद्वारे तिचा परिवार वाचला जाईल. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्रियानो की प्रभूने तुमचा उपयोग एस्तेरसारखा करून घ्यावा? हालेलुया. सो निश्चित प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही उपवास आणि प्रार्थनेत राहाल, प्रभूच्या आज्ञेत राहाल, परमेश्वर देखील प्राणो तुमच्याद्वारे अनेक लोकांचं जीवन वाचवण्यासाठी प्रभू तुमचा उपयोग करून घेईल. सो ही एक प्राणो तरुण मुलगी आहे जिच्याद्वारे प्राणो अनेक गोष्टी आम्ही प्राणो शिकू शकतो. त्यानंतर नवीन करारामध्ये फिलिप्पीच्या 4 मुलींबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं, प्रेषितांचे कृत्य याचा 21वा अध्याय वचन 9. प्रेषित 21 याचा 9. वाचा. त्याला 4 अविवाहित मुली होत्या, त्या ईश्वरी संदेश देत असत. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो वचन 8 आणि 9 आम्ही बघतो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघून कैसरियास आलो आणि सुवार्तिक फिलिप ह्याच्या घरी जाऊन उतरलो. हा 7पैकी एक होता, त्याला 4 अविवाहित मुली होत्या, त्या ईश्वरी संदेश देत. सो आम्ही बघतो की प्राणो नवीन करारामध्ये पण प्रभूचं काम करण्यासाठी ह्या अविवाहित तरुण मुलींबद्दल प्राणो आम्हाला पाहायला मिळतं की त्या ईश्वरी संदेश देत. हालेलुया. आणि ह्या गोष्टी प्राणो त्या आपल्या वडिलांकडून शिकल्या असेल. कारण ज्या प्रकारे जो सुवार्तिक फिलिप आहे त्याचं जीवन जे आहे प्राणो, जसं धार्मिक जीवन होतं प्राणो, त्या धार्मिक जीवनाचा प्रभाव जो प्राणो मी बघतो की त्याच्या मुलीवर पडला होता. प्रत्येक पालक प्राणो ज्या प्रकारे आपलं जीवन जगतात प्राणो, त्यांच्या जीवनाचा प्रभाव जो आहे तो आपल्या पालकांवर पडतो. आम्ही बघतो की अहोरोनाचा प्रभाव एलाजारवर पडला, एलाजारचा प्रभाव फिन्हासवर पडला. हालेलुया. सो प्राणो आम्ही ज्या प्रकारे परमेश्वरासाठी आवेश असतो किंवा परमेश्वरासाठी प्राणो आम्ही धार्मिकतेत चालतो प्राणो, आमच्या जीवनाच्याद्वारे आमचे मुलं घडत असतात प्राणो. हालेलुया. म्हणून प्राणो एक आईवडिलांची ही खूप प्राणो नैतिक जबाबदारी आहे की आमचं जीवन आमच्या लेकरांसाठी एक आदर्श जीवन असावं. कारण प्राणो अनेक गोष्टी ते आपल्याद्वारे शिकत असतात, आपल्या आईकडून, आपल्या वडिलांकडून. हालेलुया. जो आवेश प्राणो फिन्हासच्या जीवनामध्ये होता तो एलाजारमुळे आला. ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्राणो की आई वडील बऱ्याचदा सगळ्या काही गोष्टी असं म्हटलं जातात की आई शिकवेल, परंतु प्राणो आई जितकी महत्त्वाची आहे तितकेच वडील देखील महत्त्वाचे आहे. हालेलुया. ही दोघांची ही जबाबदारी आहे की त्यांनी प्राणो एक आदर्श आपल्या लेकरांसमोर ठेवावा. प्राणो अनेक गोष्टी आहे प्राणो ज्या आम्हाला शिकवतात प्राणो, अनेक वचनं आहे ज्या आम्हाला शिकवतात की आम्ही आमच्या लेकरांसाठी एक आदर्श जीवन कसं जगू शकतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही इतरांना शिकवतो परंतु आपले मुलं प्राणो देवापासून, देवाच्या वचनापासून दूर राहतात. याचं उदाहरण आम्ही एली बघतो, त्याच्यानंतर शमूवेल आहे, त्यानंतर दावीद आहे, ज्यांना प्राणो एक अयशस्वी पिता म्हणून बायबलमध्ये बघितलं गेलं प्राणो. हालेलुया. एलीचे मुलं प्राणो एलीसारखं चालत नव्हते, शमूवेलाचे मुलंही शमूवेलासारखे चालत नव्हते. त्यानंतर दावीदाचा जो मुलगा आहे अम्मोन, त्याच्या जीवनाबद्दल जर आम्ही अभ्यासलं प्राणो तर आम्ही कुठेच प्राणो ह्या गोष्टी बघू तो की प्राणो कुठल्याही प्रकारचा आपल्या वडिलांचा चांगला प्रभाव त्याच्यावर पडलेला नव्हता.
हालेलुया. सो एक वडिलांचंही जीवन प्राणो तितकंच महत्त्वपूर्ण आहे लेकरांसाठी. म्हणून प्राणो जे वडील देवामध्ये आहेत, विश्वासामध्ये आहे प्राणो, त्यांनी एक आदर्श जीवन जगणं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या परिवारासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि ही दोघांची जबाबदारी, एक आईची आणि एक वडिलांची देखील ही जबाबदारी आहे प्राणो. म्हणून प्राणो आम्ही आमच्या लेकरांच्या बाबतीत खूप दक्ष असणं गरजेचं आहे. कारण लेकरं प्राणो आमच्या स्वतःकडे बघून, आपल्या आईवडिलांकडे बघून प्राणो अनेक गोष्टी ते शिकत असतात. हालेलुया. त्यानंतर प्राणो अनेक गोष्टी आहे की ज्या आम्हाला बायबलमधल्या स्त्रिया शिकवतात प्राणो. त्यानंतर एक बायबलमधली तरुण मुलगी जी आहे ती आहे दीना, जी याकोबाची मुलगी आहे, जिच्याबद्दल तुम्ही अनेक वेळेस अभ्यासलं असेल प्राणो, की तिच्यासोबत ज्या घटना घडल्या प्राणो, ह्या घटना आम्हाला शिकवतात की आमच्या मुली फक्त बाहेरच सुरक्षित नाहीत. कधी कधी आम्हाला वाटतं की मुली बाहेर जातात म्हणजेच असुरक्षित आहेत. परंतु प्राणो अम्मोनची बहीण तामार, जी दाविदाची मुलगी आहे, जर तिच्या जीवनाकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या तरुण मुली आपल्या जवळपासही सुरक्षित नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून प्राणो आम्ही आमच्या तरुण लेकरांचं, विशेष तरुण मुलींचं प्राणो रक्षण करणं, त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दीना आणि तामर आम्हाला शिकवते प्राणो की आम्ही कसं सुरक्षित राहावं, कशा प्रकारे प्राणो आम्ही कुठल्याही व्यक्तीवर विश्वास करू नये. कारण प्राणो आम्ही बघतो की बऱ्याच वेळेस आम्ही अनेकांवर विश्वास करतो प्राणो, आणि त्या गोष्टी आपल्या लेकरांसाठी, आपल्या मुलींसाठी प्राणो घातक ठरतात. म्हणून प्राणो ह्या मुली आम्हाला शिकवतात की आम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे, आईवडिलांनी पण आणि तरुण मुलींनी देखील. त्यानंतर प्राणो लोटाच्या मुली ज्या आहेत त्या आम्हाला शिकवतात की प्राणो ज्या प्रकारे त्यांच्यावर त्या परिस्थितीचा, सदोम गमोराचा आणि त्या ठिकाणच्या परिस्थितीचा जो प्रभाव होता प्राणो, तो प्रभाव कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो, किती अनैतिकतेपर्यंत नेऊ शकतो, याचं उदाहरण आम्ही लोटाच्या मुलीच्या जीवनातून शिकू शकतो प्राणो. सो खूप काही गोष्टी आहे प्राणो की परमेश्वर त्याच्या वचनातून या स्त्रियांच्याद्वारे आम्हाला शिकू शकतो प्राणो, की आम्ही आमच्या लेकरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही ज्या वातावरणात आमच्या लेकरांना वाढवतो प्राणो, त्या गोष्टी आमच्या लेकरांवर खूप प्रभाव करतात. हालेलुया. त्यानंतर प्राणो स्त्रियांच्या जीवनातला एक महत्त्वपूर्ण आणि खूप जबाबदारी घेणारा जो टप्पा असतो तो आहे एक पत्नी. हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये प्राणो अनेक आदर्श पत्नी आम्हाला पाहायला मिळतात की त्यांनी खूप आदर्श ठेवला प्राणो. परंतु अशाही काही पत्नी आम्हाला पाहायला मिळते प्राणो की त्यांचा जीवनामुळे प्राणो एक कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे प्राणो दबोरा जी आहे ती इस्रायलाची पहिली न्यायाधीश म्हणून प्राणो आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. शास्त्रे याचा 4 अध्याय वचन 4, शास्त्रे 4:4. त्यावेळेस लपितोदाची बायको दबोरा संदेष्टी ही इस्रायलाचा न्यायनिवाडा करत असे. ओके. सो या ठिकाणामध्ये प्राणो दबोरा जी आहे ही प्राणो एक इस्रायलाचा न्यायाधीश म्हणून काम करताना आम्हाला पाहायला मिळते प्राणो. तिच्या नावाचा जो अर्थ आहे तो आहे मधमाशी. दबोरा म्हणजे मधमाशी. मधमाशी काय करते? मध गोळा करण्याचं काम करते. सो ही मधमाशी प्राणो हे कीटक आम्हाला शिकवते की ती मध जमा करण्यासाठी किती प्रयत्नशील असते. त्याच प्रकारे प्राणो जे वचन, ज्याला प्राणो मधाची उपमा दिलेली आहे प्राणो, आम्ही या कीटकाकडून शिकू शकतो की ज्या प्रकारे प्राणो ती मध गोळा करायचं काम करते, त्या प्रकारे आम्ही देवाचं वचन काम प्रयत्न करायला पाहिजे की ते गोळा करता आलं पाहिजे. हालेलुया. ही कीटक देखील आम्हाला अनेक गोष्टी शिकवतात प्राणो. सो ज्या प्रकारे प्राणो ही दबोरा जी आहे प्राणो ती एक पत्नी आहे. एक पारिवारिक जीवन जगत असताना एक पत्नीची जबाबदारी घेत असताना प्राणो ती आम्ही बघतो की न्यायाधीशाचं देखील काम करत आहे. हालेलुया. आणखी प्राणो ज्या प्रकारे प्राणो या युद्धामध्ये जे बाराक सिसरासोबत जे युद्ध झालं त्यामध्ये प्राणो तिने नेतृत्व केलं. सो प्राणो मी बघतो की सुरुवातीपासून, जुन्या करारापासून आम्ही बघतो की अनेक स्त्रियांनी नेतृत्व केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जसं मिरियामने पण प्राणो इस्रायल लोकांचं नेतृत्व केलं. अहरोनासोबत, मोशेसोबत प्राणो इस्रायल लोकांचं पुढारी पण तिने केलं. आणि या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे दबोरा जी आहे ते देखील प्राणो बाराक सिसराच्या युद्धामध्ये आम्ही बघतो जे कनानी आहे त्यांच्या युद्धामध्ये प्राणो ती देखील प्राणो
एक नेतृत्वाचं काम करते, एक दिशा दाखवण्याचं काम करते. आणि ज्या प्रकारे प्रियानो वचन आम्हाला पाहायला मिळते शास्त्र्याचा 4 अध्याय वचन 8 मध्ये, की बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तर मी जाईन, नाही तर जाणार नाही. ती म्हणाले, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारी तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सिसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेले. सो प्रियानो, ह्या युद्धाचं नेतृत्व करत असताना तिने एक गोष्ट प्रियानो सांगितली, की परमेश्वर सिसराला एका स्त्रीच्या हातामध्ये देईल. आणि आम्ही बघतो की पुढे त्याच्यानंतर एक स्त्री आम्हाला पाहायला मिळते प्रियानो, तिचं नाव आहे याएल. वचन 17 मध्ये आम्ही बघतो की सिसरा मात्र केनी हिबेराची बायको याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला, कारण हसोराचा राजा याबीन आणि केनी हिबेराच्या घराण्याचे सख्य होते. तेव्हा याएल सिसराला सामोर येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, इकडे माझ्याकडे भिवू नका. तेव्हा तो तिच्या डेऱ्यात गेला व तिने त्याला कांबळी खाली लपविले. तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यावास दे, मला तहान लागले आहे. तेव्हा तिने दुधाची बुधली उघडून त्याला दूध प्यावास दिले व त्याला झाकले. अगोदर तिने विश्वास दाखवला प्रियानो, आणि त्यानंतर आम्ही बघतो की तिने आपल्या हातामध्ये हातोडा आणि एका हातामध्ये मेघ घेतली. ज्या प्रकारे वचन 21 मध्ये आम्ही बघतो, मग हेबेराची बायको याएल हिने डेऱ्याची मेघ आणि हातोडा हाती घेऊन आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेघ ठोकली. ती आरपार जाऊन जमिनीत रुतली. तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती. अशा प्रकारे तो मेला. हालेलुया. सो 2 स्त्रियाच्या द्वारे प्रियानो परमेश्वराने जो कनान शत्रू आहे, सिसरा जो इस्रायलाचा शत्रू आहे, त्याला ठार केलं. हालेलुया. याएलने प्रियानो आपल्या हातामध्ये हातोडा घेतला. प्रियानो, हातोडा हे परमेश्वराच्या वचनाचं प्रतीक आहे. जर आम्हालाही आमच्या शत्रूला हरवायचे प्रियानो, तर आमच्याकडे वचन असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. कारण वचन हा प्रभूचा हातोडा आहे. ज्या वेळेस प्रियानो या हातांमध्ये देवाचं वचन असेल, ज्या वेळेस प्रियानो तुमच्या हातामध्ये देवाचं वचन असेल प्रियानो, तुम्ही निश्चित तुमच्या शत्रूचं पारिपत्य करू शकता. हालेलुया. त्यासाठी प्रियानो आम्ही देवाच्या वचनामध्ये वाटणं खूप गरजेचं असतं, खूप गरजेचं आहे प्रियानो. देवाच्या वचनामध्ये प्रियानो अधिक आणि अधिक वाढण्यासाठी प्रियानो तुमची सहभागिता खूप महत्त्वाची आहे. कारण जितके तुम्ही सहभागितेत राहाल प्रियानो, तितकं प्रभू तुमची आध्यात्मिक उन्नती करेल. अधिक प्रियानो देव तुम्हाला त्याच्या वचनाने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या अभिषेकाने तुम्हाला भरेल. जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं पारिपत्य करायचं आहे तर प्रियानो तुमच्या हातामध्ये हातोडा असणं गरजेचं आहे, आणि तो हातोडा आहे देवाचं वचन. हालेलुया. त्यानंतर प्रियानो आणखीन एक स्त्री आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते प्रियानो, तिचं नाव आहे अबिगैल. एक नावालाची स्त्री आहे. ज्यावेळेस दावीद काही सामुग्रीसाठी प्रियानो त्याच्या सेवकाला नाबालाकडे पाठवतो की आज आम्ही आनंदाच्या दिवशी तुमच्या घरी आलो, तुम्ही आम्हाला द्या. परंतु नाबाल नाकार करतो, आणि त्यानंतर प्रियानो दावीद राजा जो आहे तो त्याच्या लोकांना सांगतो की तुम्ही जाऊन नाबालाच्या घरामध्ये जाऊन त्याचा तुम्ही नाश करा. परंतु प्रियानो ह्या गोष्टी ज्यावेळेस अबिगैलला समजते प्रियानो, अबिगैल उठते प्रियानो, खूप मोठ्या भाकरी वगैरे घेऊन अनेक प्रियानो अन्न सामुग्री प्रियानो गाढवावर लादून ती दाविदाकडे जाते. हालेलुया. आणि ह्या कारणामुळे रक्तपात होण्यापासून, नाबालाच्या घराण्याचा रक्तपात होण्यापासून प्रियानो ती आपल्या घराचा बचाव करते. ज्या प्रकारे तिच्याबद्दल अनेक गोष्टी आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते. 1 शमूएल याचा 25वा अध्याय वचन 32 आणि 33. 1 शमूएल. दावीद अबिगैलेस म्हणाला, ज्याने तुला आज माझ्या भेटीसाठी पाठवले तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची, तू स्वतः धन्य. तू आज मला माझ्या हाताने रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहेस. वस्तुतः इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरले आहे. त्याच्या जीविताची शपथ, तू मला तातडीने भेटायला आली नसतीस तर खरोखर सकाळी उजाडेपर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो अबिगैलची तत्परता आम्हाला पाहायला मिळते की जे संकट प्रियानो नाबाल आणि अबिगैलच्या घराण्यावर येणार होतं प्रियानो, ते संकट रोखण्यासाठी
आम्ही बघतो की तिच्यामध्ये जी तत्परता होती ती कारणीभूत ठरते. ती मुळीच दिरंगाई करत नाही प्राणो, आणि सर्व प्रकारची अन्न सामुग्री घेऊन ती दाविदाला भेटायला जाते. आणि आम्ही बघतो की जो रक्तपात आहे तो रक्तपात त्या ठिकाणी थांबला जातो. हालेलुया. त्याच्याबद्दल असं लिहिलं आहे की ती सुंदर होती. वचन आम्हाला पाहायला मिळतं पहिले शमूएल याचा 25वा अध्याय वचन 3 मध्ये की त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबिगैल असे होते. ती स्त्री बुद्धिमती व रूपवती होती. फक्त सुंदर असून नाही चालत. हालेलुया. स्त्रियामध्ये बुद्धिमत्ता, तारतम्यपणा हे खूप महत्त्वपूर्ण आहे प्राण. त्याचबरोबर दूरदर्शीपणा, तत्परता ह्या गोष्टी देखील प्राणो अबिगैलच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळते प्राणो, की तिने जी तत्परता दाखवली त्याद्वारे प्राणो दावीद आणि नाबालाचं घराण्यामध्ये जो रक्तपात होणार होता तो रक्तपात थांबला गेला. हालेलुया. हालेलुया. सो प्राणो एक स्त्री कशा प्रकारे काम करू शकते, तिचा दूरदर्शीपणा असेल, तिची तत्परता असेल प्राणो, तिची बुद्धिमानी असेल, ह्या सगळ्या गोष्टी कशा काम करतात ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात प्राणो. आणि आम्ही बघतो की प्राणो एक रक्तपात घडण्यापासून प्राणो तिच्यामुळे प्राणो हा रक्तपात आणि हा सूड थांबला गेला. आणि प्राणो मी बघतो की पुढे चालून नाबालाला प्राणो परमेश्वराकडूनच तडाखा मिळतो, कारण तो देखील अभिषिक्त दाविदाची प्राणो तो निंदा करतो की कोण दावीद, माझं लोकर माझं मांस काय कोणासाठी पण आहे का. हालेलुया. हालेलुया. दावीद त्याच्यावर हात टाकत नाही, परंतु प्राणो वचनामध्ये लिहिलं आहे की परमेश्वरानेच जी दाविदाची अप्रतिष्ठा झाली होती ती दूर केली. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं वचन 39 मध्ये त्याच अध्यायामध्ये की नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला, नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली, तिची दात ज्याने घेतली आणि आपल्या दासास घात करण्यापासून आवरिले तो परमेश्वरच धन्य. हालेलुया. सो ज्यावेळेस देवाच्या अभिषिक्ताची अप्रतिष्ठा होते प्राणो परमेश्वर दात घेतो. हालेलुया. ही गोष्ट मुळीच प्रभू सोडून देत नाही. म्हणून प्राणो आमचं जीवनामध्ये असं कधी न घडो की ज्याद्वारे देवाच्या अभिषिक्ताची, देवाच्या सेवकाची किंवा देवाच्या सेविकेची कुठल्याच प्रकारची अप्रतिष्ठा आमच्याकडून न हो. कारण परमेश्वर त्याच्या अभिषिक्ताच्या अप्रतिष्ठेची दात घेणारा परमेश्वर आहे. त्याला सूड घेणारा परमेश्वर देखील म्हणतात. त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की एक पत्नी आम्हाला पाहायला मिळते प्राणो जी आपल्या पतीच्या संमतीने प्राणो अलिशासाठी एक खोली बांधते, त्या खोलीमध्ये एक समय वगैरे ठेवते. आणि प्राणो मी बघतो की अलिशा संदेष्टा ज्यावेळेस त्या ठिकाणातून जात येत असेल त्यावेळेस तो त्या ठिकाणामध्ये राहायचा आणि ती त्याचा पाहुणचार करायची. सो ज्यावेळेस प्राणो आम्ही बघतो की पाहुणचार असताना प्राणो जे तिने औदार्य देवाच्या सेवकासाठी, देवाच्या संदेष्टासाठी दाखवलं प्राणो, त्याद्वारे परमेश्वराने आम्ही बघतो की तिने न मागताही परमेश्वराने तिला पुत्र संतान दिलं. त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस तो मूल मरण पावतो प्राणो अलिशाच्या द्वारे त्या मुलाला जिवंत केलं जातं. सो परमेश्वराच्या सेवकाची ज्यावेळेस आम्ही काळजी घेतो, परमेश्वराच्या सेवकासाठी आम्ही काहीतरी करतो प्राणो, परमेश्वर त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. एक कपभर प्याला जरी आम्ही सेवकासाठी देतो तर परमेश्वर त्याची प्राणो नोंद ठेवतो. हालेलुया. आणि पुढे आम्ही बघतो की शुनेमकरीला तिची जमीन देखील मिळते. परंतु प्राणो ह्या ज्या गोष्टी तिने केल्या प्राणो त्या आपल्या पतीच्या संमतीने केल्या. म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याच्या सेवकाबद्दल, त्याच्या भुवनाबद्दल, त्या मंडळीबद्दल जर करण्याची एखादी गोष्ट परमेश्वर तुमच्या अंतःकरणात करतो प्राणो, तर ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या गोष्टी आपल्या पतीच्या संमतीने करा. प्रभू याद्वारे तुम्हाला निश्चित आशीर्वादित करेल. सो एक आदर्श पत्नी आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात, तसेच प्राणो दुष्ट पत्नी पण आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात. तिचं उदाहरण प्राणो जर बघितलं तर ते आहे इजबेल, जिने आहाबाला जिवंत देवापासून दूर केलं. आणि आम्ही बघतो की कशा प्रकारे तिचा आणि तिच्या घराण्याचा नाश झाला. एक दुष्ट आई, एक दुष्ट पत्नी, एक दुष्ट राणी म्हणून इजबेलला ओळखलं जातं. देवाच्या लोकांचा नाश करणारी, घात करणारी, देवाच्या लोकांना उपद्रव देणारी म्हणून प्राणो ही पत्नी, ही राणी आम्हाला पाहायला मिळते. एक पत्नी प्राणो
एक व्यक्तीसाठी किती महत्त्वपूर्ण ठरू शकते ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. इजबेलीच्या सल्ल्यामुळे प्राणो आम्ही बघतो की नाबातचं शेत आहाब घेतो प्राणो. हालेलुया. सल्ला, एक पत्नीचा सल्ला आपल्या पतीसाठी किती महत्त्वपूर्ण ठरू शकतो ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. तसंच प्राणो हेरोदिया ही पण प्राणो एक दुष्ट पत्नी म्हणून आम्हाला पाहायला मिळते, जी प्राणो योहनाचा शिर ती मागते, आपल्या मुलीला ती सांगते. हालेलुया. एक आईचा आपल्या मुलीवर त्याच्या सांगण्याचा किती प्रभाव पडू शकतो ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर एक दुष्ट पत्नी म्हणून अथल्या पण आम्ही बघतो की प्राणो एक दुष्ट आई पण ती होती आणि तिचा कशा प्रकारे अंत झाला ह्या गोष्टी सगळ्या आम्ही बायबलमधून बघितलेल्या आहे प्राणो. म्हणून प्राणो एक आदर्श पत्नी, एक आदर्श आई असणं खूप गरजेचं आहे प्राणो. सो आम्ही बघतो की त्याच प्रकारे सारा रिबेका देखील प्राणो एक आदर्श पत्नी होत्या, ज्यांनी त्यांच्या पतीच्या विजनमध्ये, त्यांच्या खडतर प्रवासामध्ये प्राणो साथ दिली. सारेने जशी अब्रामाची साथ दिली प्राणो, त्या प्रकारे प्राणो आम्ही देखील आमच्या पतीच्या विजनमध्ये, त्यांच्या खडतर प्रवासामध्ये प्राणो आम्ही साथ देणं गरजेचं. एक आई एक महत्त्वपूर्ण टप्पा स्त्रियांच्या जीवनामध्ये येतो प्राणो, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण नाव येतं ते म्हणजे बेतशेबा. बेतशेबाने ज्या प्रकारे शल्मोनाला घडवलं प्राणो, ज्या प्रकारे परमेश्वराच्या वचनात तिने वाढवलं, त्याद्वारे आम्ही बघतो की खूप मोठ्या नीतिसूत्राचं लिखाण, आणि या व्यतिरिक्त प्राणो उपदेशक असेल, गीतरत्न असेल, आणि या व्यतिरिक्त अनेक अशा स्तोत्रांना त्यांनी लिहिले जे बायबलमध्ये दिले नाही. त्या व्यतिरिक्त पण अनेक स्तोत्र आहेत, नीतिसूत्र आहेत, ज्याचं लिखाण शल्मोनाने केलं प्राणो. शल्मोनासारखा बुद्धिवान राजा, श्रीमंत राजा आम्ही बायबलमध्ये पाहत नाही. आणि या मागे प्राणो त्याच्या आईला श्रेय दिलं जातं की त्या प्रकारे तिने शल्मोनाला प्राणो घडवलं. कारण एक आई जी आहे, एक मार्गदर्शन करणं, शिक्षण देणं, पालन पोषण करणं, भविष्य घडवणं आणि आपल्या लेकरांना प्रोत्साहन देण्याचं महत्त्वपूर्ण काम प्राणो एक आई करू शकते. म्हणून प्राणो एक आदर्श आई जर आम्हाला बनायचं असेल, तर आम्ही जर वचन आमच्याकडे असेल तर निश्चित आम्ही एक आदर्श आई बनू शकतो. एक बहुत पण एक देवभिरू आई होती, एक धाडसी रक्षक होती, जिने मोशेला वाचवलं प्राणो. आणि प्राणो एक धाडसी माता म्हणून देखील आम्हाला पाहायला मिळते, जिने प्राणो अनेक नैतिक मूल्य आपल्या मुलाला शिकवली प्राणो, आणि पुढे चालून ते इस्रायलाचे भावी, इस्रायलाचे प्राणो मोठे पुढारी म्हणून त्यांनी काम केलं. हन्ना प्राणो, जिने प्राणो आपल्या शब्दाप्रमाणे जो नवस तिने केला होता की जर तुम्हाला संतान देशील तर मी तुला देईल, आपल्या वचनाप्रमाणे तिने प्राणो शमूएलाला परमेश्वराच्या सेवेसाठी समर्पित केलं. प्राणो शमूएलाला समर्पित करणं ही बाब तिच्यासाठी इतकी सोपी नव्हती, कारण प्राणो ती अगोदर अनेक दिवसापासून ती मुलासाठी वंचित होती. परंतु तिचा त्याग आम्हाला शिकवतो की ज्या गोष्टी आम्ही परमेश्वरासमोर बोलतो तर त्यानुसार आम्ही करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तिने शमूएलाला समर्पित केलं, परमेश्वराने तिला आणखी मुलं आणि मुले दिल्या. सो एक समर्पण आणि त्याग ह्या गोष्टी हन्नेच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतं. तिचा त्याग आम्हाला पाहायला मिळतो, वचनबद्धता आम्हाला तिच्या जीवनातून पाहायला मिळते प्राणो. अनेक गोष्टी आहेत ज्या हन्नेच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळेस प्राणो एली तिला म्हणतो की तू नशेत आहेत का, त्यावेळेस तिचं जे उत्तर होतं प्राणो, ते अत्यंत प्राणो नम्रपणे असं ते उत्तर तिने दिलं. हालेलुया. आणि ज्यावेळेस प्राणो ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करते, तेव्हा एली तिला आशीर्वाद देतो की इस्रायलाच्या देवाकडे जे मागणं तू केलंस परमेश्वर ते तुला देऊ. सो प्राणो आमच्या प्रत्येकासाठी आमची मागणी पूर्ण होण्यासाठी परमेश्वराचं मंदिर आणि देवाच्या सेवकांचे आशीर्वाद खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण देवाच्या अभिषिक्तांचे शब्द आमच्या जीवनावर काम करतात. हालेलुया, हालेलुया. एलीने तिला आशीर्वाद दिला आणि त्यानंतर प्राणो तिला शमूएल झाला. सो देवाच्या सेवकांचे शब्द प्राणो आमच्या जीवनामध्ये काम करतात. हालेलुया. मग ते पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो. आलिशान गेहजीला ज्यावेळेस गेहजीने नामानाकडून सोनं वगैरे घेतलं, अनेक गोष्टी घेतल्या प्राणो, आम्ही बघतो की आलिशा त्याला म्हणतो की नामानाचं कोड तुझ्या घराला निरंतर लागो. जसं आलिशा बोलला प्राणो, आम्ही बघतो की गेहजी जो आहे तो कुष्ठरोगाने भरला. सो दोन्ही प्रकारे प्राणो देवाच्या सेवकांचे शब्द काम करतात. म्हणून प्राणो असं कधी न हो की देवाच्या सेवकाकडून आमच्यासाठी नकारात्मक गोष्टी बोलल्या जावं.
प्रभू करू आमचं जीवन असंच असो की देवाच्या सेवकाकडून अभिषिक्ताकडून आमच्यासाठी आशीर्वाद आणि आशीर्वादच निघो. हालेलुया. कारण देवाच्या सेवकाचे शब्द तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून प्राणो आमच्यासाठी देवाचं मंदिर, देवाचे सेवक हे खूप महत्त्वपूर्ण आहे आमच्या जीवनाला आशीर्वाद मिळवण्यासाठी. त्यानंतर प्राणो बायबलमध्ये आणखी काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, ज्या गोष्टी अनेक परिवारामध्ये बऱ्याचदा आम्ही बघतो की सासू सुनामधले वादिवाद असेल किंवा इतर काही गोष्टी असतात. एक पत्नी, एक आई, त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वपूर्ण रोल एका स्त्रीच्या जीवनात येतो, तो म्हणजे सून. हालेलुया. किती जणी सुना आहेत या ठिकाणात? सासू सुना आहेत. हालेलुया. सो एक सासू सुनाचं एक उत्तम उदाहरण आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतं, रूथ आणि नवमी. हालेलुया. रूथ मोवाबी होती, परंतु ज्यावेळेस नवमी आपल्या घरी निघाली प्रियानो, त्यावेळेस ती म्हणते तुमचा देव तो माझा देव, आणि ती आपल्या सासूला बिलगून राहिली. परमेश्वराने तिचं कल्याण केलं आणि प्रियानो ती प्रभू येशू ख्रिस्ताची वंशज बनली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिला स्थान मिळालं. हालेलुया. एक मोवाबी ज्यांना परमेश्वराने निषिद्ध केलं होतं मेळाव्यास येण्यासाठी, अशा लोकातून ती आली. पण ज्यावेळेस तिने परमेश्वराकडे, नवमीच्या परमेश्वराकडे ती आली, परमेश्वराने तिचं कल्याण केलं. राहाब जी कनानी होती, ज्यावेळेस प्राणो ती इस्रायल लोकांमध्ये सामील झाली, परमेश्वराने तिचा अनुग्रह केला आणि आम्ही बघतो की राहाबचं पण नाव प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आलं. सो जो कोणीही प्राणो अन्य जातीतील जरी असेल, परंतु जो इस्रायलाच्या देवाकडे येईल, प्रभू त्याचं कल्याणच करेल. हालेलुया. त्यानंतर आणखीन एक सासूसून आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळते प्राणो, युनिके आणि लुईस, जिने प्राणो तिमोथला घडवलं. ह्या दोघींची खूप मोठी भूमिका होती तिमोथला घडवण्यासाठी, आणि आम्ही बघतो की सुरुवातीच्या चर्चमध्ये प्राणो खूप मोठं कामगिरी तिमोथ्याने केली. प्राणो एक सून आपल्या कुटुंबासाठी खूप महत्त्वपूर्ण असते, आपल्या सासूसाठी प्राणो खूप महत्त्वपूर्ण असते. आम्ही बघतो की एक त्रासलेली सासू बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळते. कोण आहे सांगा बरं? रिबेका. हालेलुया. कारण एसावाने हित्ती लोकातून बायका केल्या होत्या, आणि त्यामुळे प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, उत्पत्ती याचा 26वा अध्याय वचन 34, उत्पत्ती 26:34. एसाव 40 वर्षांचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची कन्या यहुदीत आणि एलोन हित्ती याची कन्या बासमत या बायका केल्या. ओके. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की एसाव 40 वर्षाचा झाला तेव्हा त्याने बैरी हित्ती याची मुलगी यहुदीत आणि एलोन हित्ती याची मुलगी बासमत ह्या बायका केल्या. त्या इसाक व रिबिका यांच्या मनास दुःखदायक झाल्या. हालेलुया. सो आपल्या कुटुंबामध्ये येणारी मुलगी पण प्रियानो देवभिरू असणं खूप गरजेची आहे. हालेलुया. सो प्रियानो ह्या ज्या मुली आल्या त्या कनानी होत्या, अन्य देवतांना मानणाऱ्या, मूर्तीपूजक, व्याभिचारात असणाऱ्या होत्या, आणि यामुळं प्रियानो आम्ही बघतो की रिबेका आणि एसावाला खूप त्रास झाला, आणि म्हणून रिबेकेने आम्ही बघतो की याकोबाला त्याच्या मामाकडे पाठवलं. हालेलुया. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात की प्रियानो आम्ही आमच्या लेकरांसाठी प्राणो योग्य, आमच्या लेकराच्या भावी आयुष्यासाठी योग्य निवड करणं गरजेचं आहे. हालेलुया. जसं प्राणो अब्राहमाने एलाजारला सांगितलं की माझ्या मुलासाठी योग्य नवरी तू पहा, आणि परमेश्वराने त्याला रिबिका दिली. ज्यावेळेस प्रियानो तुम्ही परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार चालता, प्रभूकडे या गोष्टीसाठी तुम्ही मागता, तर परमेश्वर निश्चित तुमच्या लेकरांसाठी योग्य जोडीदार प्रभू निश्चित देईल. जसं रिबेकेसाठी इसाक दिला आणि इसाकासाठी रिबेका दिले. जर प्राणो आम्ही परमेश्वराच्या मार्गदर्शनानुसार प्राणो आम्ही या गोष्टीसाठी प्रार्थना करतो, तर परमेश्वर निश्चित आमच्या लेकरांसाठी प्राणो योग्य वर, योग्य पत्नी प्रभू देईल, ज्याद्वारे परमेश्वर आमचं कुटुंब आशीर्वादित करेल. सो प्राणो आम्ही बघतो की एक उत्तम सासू
रुथ आणि नवमीचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं. युनिकी आणि लुईस आम्हाला पाहायला मिळतं की ज्याने तिमोथीला घडवलं. त्यानंतर प्रियांनो आम्ही बघतो की त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वपूर्ण टप्पा जो स्त्रीच्या जीवनात येतो तो आहे आजीचा. हालेलुया. म्हातारं झालं तरी आमच्या जबाबदारी संपत नाही. संपतात का? नाही. सो आम्ही बघतो की नवमी जी रुथपासून जो मुलगा झाला त्याचं नाव काय आहे? ओबेद. बरोबर. त्याची ती दाई बनली, तिचं संगोपन केलं. हालेलुया. सो प्रियांनो आमच्या जबाबदाऱ्या आम्ही वृद्ध होऊपर्यंत पण आमच्या जबाबदाऱ्या संपत नाही. आणि ह्या जबाबदाऱ्या प्रियांनो ज्यावेळेस आमच्या जीवनात येतात, जर परमेश्वराचं वचन आमच्याकडे असेल तर ही प्रत्येक जबाबदारी प्रियांनो आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो. हालेलुया. हालेलुया. आमच्या नातवांची आम्ही घडवणूक करू शकतो. आणि हे खूप महत्त्वपूर्ण आहे प्रियांनो. जसं प्रियांनो लुईस युनिकी आणि लुईसने प्रियांनो तिमोथीला घडवलं, तसं एक आई आणि एक आजी प्रियांनो एक उत्तम व्यक्तिमत्व घडू शकतात. असं हे एक उदाहरण आहे. सो अनेक गोष्टी आहे प्रियांनो ज्या आम्हाला स्त्रियांच्या जीवनातून पाहायला मिळतात. आणि वृद्धपणामध्येही प्रियांनो प्रभूसाठी काम केलेल्या स्त्रिया आम्हाला पाहायला मिळतात. सारपत नगरातली विधवा असेल, त्यानंतर प्रियांनो 2 टोल्या टाकणारी विधवा असेल, हन्ना असेल जिच्याद्वारे आम्ही उपवास आणि प्रार्थनेचं महत्त्व शिकू शकतो. प्रियांनो अनेक गोष्टी आहे ज्या वृद्ध माता आहे त्यांच्याकडून आम्ही शिकू शकतो. त्याचबरोबर प्रियांनो नवीन करारामध्ये ज्या वयोवृद्ध आहे त्यांना तरुण मुलींना शिकवण्यासाठी प्रियांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुर्कष्ट जीवनातून पण प्रभू आम्हाला अनेक गोष्टी शिकवतो प्रियांनो. त्यानंतर आम्ही बघतो की प्रियांनो हे सगळे टप्पे पार पाडत असताना प्रियांनो आम्हाला जी जबाबदारी पार पाडायची आहे ती म्हणजे प्रभूच्या सेवेसाठी. हालेलुया. आम्हाला फक्त आम्ही या जीवनात आलोय, जगलो आणि आम्ही गेलो नाही प्रियांनो. प्रभूने एका उद्देशाने प्रियांनो या जगामध्ये आम्हाला पाठवलेलं आहे. आणि प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश पूर्ण करायचा आहे. आमचं पारिवारिक जीवन सांभाळून प्रियांनो आम्हाला प्रभूचं काम करायचं आहे. प्रियांनो प्रिस्किल्ला आणि अक्विला ह्या जोडप्याद्वारे आम्ही शिकू शकतो की आम्ही आमच्या पती मिळून कशा प्रकारे देवाच्या मिशनरी कामामध्ये आम्ही सहभागी होऊ शकतो. हालेलुया. तंबू विणून प्रियांनो ते प्रभूचं काम करायचे. पौलाचे सहकारी म्हणून त्यांना आम्ही बघतो प्रियांनो. मेरी मगदलीने प्रियांनो आम्ही बघतो की जी पुनरुत्थानाची पहिली साक्षीदार म्हणून आम्हाला पाहायला मिळतं. आणि अनेक गोष्टी तिच्याबद्दल आम्हाला पाहायला मिळतात. प्रिस्किल्ला आहे जी पौलाची सहकारी होती प्रियांनो, जिने चर्चला पाठिंबा दिला, भागीदारी दिली, त्याचबरोबर आदरातिथ्य असेल आणि प्रियांनो पौलाला सहकार्य असेल. अशा अनेक गोष्टी ज्या आहे प्रियांनो ते आम्ही प्रिस्किल्लाच्या जीवनातून शिकू शकतो. हालेलुया. त्यानंतर प्रियांनो वचन आम्हाला पाहायला मिळतं लूक याचा 8वा अध्याय वचन 1 आणि 3. लूक 8. एकदा असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याचकाचे काम करीत असता याच्या पदाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्र स्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आहे. लूक याचा 8वा अध्याय वचन 1 आणि पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेली अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहन्ना, तसेच सुसन्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या पैशा अडक्याने त्याची सेवा करीत असे. सो आम्ही बघतो की प्रियांनो प्रभूच्या कार्यामध्ये अनेक स्त्रिया होत्या ज्या प्रियांनो आपल्या पैशा अडक्याने प्रभूची सेवा करत. जर आम्ही कदाचित कुठे जाऊन स्वार्थ प्रसार करू शकत नसो, जर परमेश्वराने आम्हाला आर्थिकरित्या संपन्न केलं असेल तर प्रियांनो निश्चित आम्ही पैशाच्या द्वारे प्रियांनो प्रभूच्या सेवेसाठी मदत करू शकतो. आर्थिक संपन्नता ही देखील प्रियांनो परमेश्वराकडून मिळालेला आशीर्वाद आहे. बायबलमध्ये अनेक श्रीमंत लोक आम्हाला पाहायला मिळतात. सांगा बरं त्यांची नावं. ओके. आणखी अब्राम आहे, इयोब आहे, शल्मोन राजा आहे. हालेलुया. अतिशय संपन्न असणारे हे लोक आहे. प्रियांनो आर्थिक संपन्नता हे देखील प्रियांनो परमेश्वराकडून एक आशीर्वादच आहे. जर परमेश्वराने आम्हाला आर्थिकरित्या संपन्न केलं असेल तर निश्चित आम्ही परमेश्वराची पैशा अडक्याने सेवा करावी. हेच गोष्टी या स्त्रियांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळते.
जर तुम्ही विचार करत असाल की माझ्याकडे काहीच नाही, मग मी प्रभूची सेवा कशी करू? जर प्रियांनो तुम्ही सारफत नगरातल्या विधवेच्या जीवनाकडे बघितलं तर आम्ही बघतो की प्रियांनो तिच्या मडक्यामध्ये थोडंसं पीठ आणि तिच्या तेलाच्या कुपीमध्ये थोडंसं तेल होतं. एलियाने सांगितलं की मला भाकरीचा एक छोटासा तुकडा आणि पाणी घेऊन ये. त्यावेळेस दुष्काळ होता, पाणी देणं पण अवघड होतं, कारण सगळे जे झरे आहे, ओहोळ आहे, सगळे आटले होते. कारण त्यावेळेस प्रियांनो जे इस्रायल आहे ते अंधकाराच्या दिशेने बालाच्या उपासनेमध्ये भरकटलेलं होतं. आणि या काळामुळे परमेश्वराने ते शासनच्या स्वरूपामध्ये दुष्काळ पाडला होता. आम्ही बघतो की परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारे प्रियांनो त्याचा क्रोध दाखवत असतो. त्यावेळेस प्रियांनो परमेश्वर दुष्काळाच्या स्वरूपामध्ये प्रियांनो आपला क्रोध दाखवत होता. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस एलिया त्याला ह्या गोष्टी मागतो प्रियांनो, आम्ही बघतो की ती छोटीशी भाकर बनवून जो संदेश आहे एलिया संदेश त्याला ते देते. हालेलुया. प्रियांनो तिने विचार केला नसेल की हा देवाचा संदेश आहे, मग या संदेश त्याला ठाऊक नाही का की माझ्या घरामध्ये थोडंसं पीठ आहे, थोडंसं तेल आहे, तरी देवाचा संदेश माझ्याकडेच का मागतोय? हालेलुया. सो परमेश्वर प्रत्येकाकडून पण घेतो असं नाही. नामानाने खूप मोठा नजराना अलिशासाठी आणला, परंतु अलिशाने तो स्वीकारला नाही. जर परमेश्वर आमच्याकडून मागणी करतो तर आमचं जे थोडंसं आहे प्रभूला ते वाढवायचं आहे. हालेलुया. आमच्या पिठाला, आमच्या तेलाला इतकं आशीर्वादित करायचं आहे की ते कधीच संपणार नाही. जर प्रियांनो तुम्हालाही वाटत असेल की परमेश्वराने तुमच्या तेलाला, तुमच्या पिठाला आशीर्वादित करावं, तर प्रियांनो त्यातून तुम्ही प्रभूसाठी द्या. संदेष्टांसाठी तुम्ही काहीतरी करा. जर प्रभू त्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला निवडतोय, तुमच्याकडे जर मागणी होते, तर प्रियांनो निश्चित पूर्ण अंतकरणाने तुम्ही यामध्ये सहभागी व्हा, कारण यामध्ये खूप मोठे आशीर्वाद परमेश्वराने तुमच्यासाठी ठेवलेले आहे. त्यानंतर प्रियांनो रोम याचा 6वा अध्याय वचन 6 मध्ये आम्ही पाहतोय. आम्ही शेवटच्या भागामध्ये आहोत. रोम 16:6. मरियेस सलाम सांगा, तिने तुम्हासाठी फार श्रम केले आहेत. पुढे वाचा. पत्र 16 अध्याय 6 वचन. मरियेस सलाम सांगा, तिने तुम्हासाठी फार श्रम केले आहेत. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियांनो ज्या प्रकारे प्रियांनो पौलाचे ज्या सहकार्य होते त्यांच्याबद्दल या ठिकाणात लिहिलेलं आहे. आणि आम्ही बघतो रोमकरास पत्र याचा 16वा अध्याय वचन 1 पासून जर पुढे पाहिलं तर आमच्या लक्षात येईल की किंक्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी हिची मी तुम्हाला शिफारस करतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जनास व मलाही सहाय्य करणारी अशी झाली आहे. सो या ठिकाणामध्ये फिबी नावाची एक स्त्री आहे जी पौलाची सहकारी म्हणून ओळखली गेली, जिने प्रियांनो पौलाला त्याच्या कामामध्ये सुवार्ता प्रसारामध्ये मदत केली. त्यानंतर वचन 3 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला यांना सलाम सांगा. त्यांनी माझ्या जीवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रांच्या सर्व मंडळातही मानतात. जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा. माझा प्रिय ॲपेना त्याला सलाम सांगा, तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम फळ आहे. मरियाला सलाम सांगा, तिने तुमच्यासाठी फार श्रम केले. सो मरिया देखील एक स्त्री आहे जी प्रियांनो प्रभूमध्ये कष्ट करणारी, प्रभूसाठी श्रम घेणारी आहे. त्यानंतर वचन 7 मध्ये आम्ही बघतो की माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवास आंद्रोनिक व युनिया यांना सलाम सांगा. ते प्रेषितामध्ये नामांकित आहे व माझ्यापूर्वी ते ख्रिस्तामध्ये होते. सो अनेक स्त्रिया या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात की ज्यांनी प्रियांनो पौलाच्या मिशनरी कार्यामध्ये, सेवा कार्यामध्ये मदत केली आणि आपला उत्तम योगदान त्यांनी प्रभूच्या सेवेसाठी दिलं. युनिका आहे, त्रुफेना आहे, त्रुफास आहे, पार्सिस आहे, युलिया आहे, लुदी आहे, ज्यांनी प्रियांनो अनेक वेगवेगळ्या प्रकारे प्रियांनो प्रभूच्या सेवा कार्यात आम्हाला योगदान दिलं. सो ह्या स्त्रिया आम्हाला शिकवतात प्रियांनो की आम्ही देखील परमेश्वराच्या सेवेसाठी निश्चित योगदान द्यावं आणि याचं खूप मोठं प्रतिफळ परमेश्वर आम्हाला देईल. प्रभू करू प्रियांनो हे वचन तुमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. आमेन.